रामकृष्ण हरी मित्रांनो, पंढरपुराला या भूलोकातील वैकुंठ म्हटलं जातं। या वैकुंठामध्ये अखंड विश्वाचा मालक भगवान श्री हरी विष्णुदेव विटेवरती कंबरेवरती हात ठेवून उभे आहेत बघा। युगेन युगे आपल्या भक्ताला भगवंत दर्शन देत आहेत। मित्रांनो, आपण पंढरपूरला गेला असताल आणि भगवंताच्या पायाची जर नतमस्तक झाला असताल आणि आपण पाहिलं असेल की अखंड विश्वाचा मालक भगवान श्री हरी विष्णुदेव अक्षरशः महादेवांना डोक्यावर घेतले भगवंतानी, म्हणजेच शिवलिंग डोक्यावर घेतले पांडुरंगानं। आणि मित्रांनो, पांडुरंगानं हे शिवलिंग डोक्यावरती का धारण केले याची रहस्यमय अशी माहिती आज आपण जाणणार आहोत। आपण पांडुरंगाचे भक्त आहात ना? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा आणि आम्हाला फक्त एक कमेंट करा, रामकृष्ण हरी। मित्रांनो, चला सुंदर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, द्वारकेहून रुक्मिणी माता रुसून या दिंडीर वनामध्ये आली, म्हणजेच पंढरपूरला। आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी या दिंडीर वनामध्ये आले। एवढंच नाही तर आपल्या भक्ताला भेटाय सुद्धा आले होते। दिंडीर वनामध्ये भगवंत आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु रुक्मिणी माता त्या ठिकाणी ऐकली नाही। आणि याच्यानंतर भगवंतानं ठरवलं की भगवंताचा जो लाडका भक्त होता, त्या जन्मामध्ये जे भगवंतानं वचन दिलं होतं भक्ताला, म्हणजेच मुचकुंद राजाला, आणि मुचकुंद राजाचा दुसरा जो जन्म आहे तो म्हणजे भक्त पुंडलिक या दिंडीर वनात झालेला। आणि या दिंडीर वनातून भगवान श्रीकृष्ण या भक्त पुंडलिकाच्या घरी आली बघा भेटण्यासाठी। आणि हा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता, हात पाय दाबत होता। रात्रीची वेळ होती आणि भगवंत त्या ठिकाणी या पुंडलिकाच्या झोपडीमध्ये आले आणि हजारो सूर्याचा त्या ठिकाणी लक्कासा प्रकाश पडला। भक्त पुंडलिकाने वळून पाहिलं की अखंड विश्वाचा मालक मला भेटावया आलाय। आणि भक्त पुंडलिक त्या ठिकाणी म्हणाला, देवा, मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे आणि जोपर्यंत आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही, माझे आई वडील झोपी जात नाही, तोपर्यंत मी सेवा बंद करू। आणि या भक्त पुंडलिकानं भगवंताच्या दिशेने एक वीट त्या ठिकाणी टेकवली आणि देवाला त्या ठिकाणी सांगितलं, देवा, तुम्ही या विटेवरती उभे राहा। भक्त पुंडलिकाचे आई वडील झोपी गेले आणि भक्त पुंडलिक भगवंताच्या दिशेने धावत गेला आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाला, दंडवत घातला। हे दृश्य पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भक्त पुंडलिका, तुझ्या सेवेवरती मी प्रसन्न आहे। एवढंच नाही तर तू तुझ्या आई वडिलांची अशी सेवा केली की या पृथ्वी तलावरती अशी कुणीही सेवा आजपर्यंत केली नाही। भक्त पुंडलिका, तुला जोवर मागायचं आहे तू माग। आणि भक्त पुंडलिक त्या ठिकाणी म्हणाला, देवा, आपण कल्पवृक्ष आहात, जे मागेल ते द्याल, परंतु माझ्या मृत्यू समेत ते सगळं संपून जाईल। देवा, मी तुम्हालाच मागतो। आणि भक्त पुंडलिकाने त्या ठिकाणी सांगितलं की देवा, या विटेवरती तुम्ही कमरेवरती हात ठेवून उभा राहा, युगे न युगे, आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला तुम्ही दर्शन द्यायचंय आणि त्याला त्या ठिकाणी कृपा प्रसाद द्यायचा। आणि भगवंत त्या ठिकाणी बघा आपल्या भक्ताला दिलेलं वचन पाळलं, तथास्तु म्हटले। आणि अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये या विटेवरती उभा राहिला बघा, कमरेवरती हात ठेवून। आणि ही वार्ता सगळीकडे समजली बघा, तिन्ही लोकांमध्ये लाखो लोक पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येऊ लागले। देवतांनाही समजलं। तर मित्रांनो, भागवतामध्ये सांगितलंय की भगवान शिवशंकर म्हणजे वैष्णव आहेत, वैष्णव। आणि भगवान शिवशंकरला ही बातमी कळाली बघा, अखंड विश्वाचे मालक आहेत ते सुद्धा। आणि भगवान शिवशंकरला हे मनोहर रूप पाहण्यासाठी भगवंत कैलासावरून आपल्या सहकुटुंबासह निघाला। पार्वती माता, गणपती बाप्पा, कार्तिकी आणि नंदी हा सगळा परिवार पंढरपूरमध्ये आला। आणि पंढरपूरमध्ये अफाट गर्दी होती, अफाट। आणि मंदिराच्या दिशेनं हा महादेवांचा परिवार निघाला। आता एवढी गर्दी की या गर्दीमध्ये पार्वती माता कंटाळली आणि पार्वती माता म्हणली, मी याच ठिकाणी थांबते, देवा, मी नाही पुढे येऊ शकत आता। मित्रांनो, आजही तुम्ही पहा की जे पद्मावती मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी पार्वती माता थांबल्या। आणि म्हणून मित्रांनो, आजही तुम्ही तिथं गेल्यानंतर पहा, भगवंताच्या मंदिराच्या पश्चिम दिशेला पद्मावती मातेचं मंदिर बघा सुद्धा, त्या ठिकाणी पार्वती माता शांत बसून राहिल्या। आता पुढे गेल्यानंतर महाद्वाराजवळ गेल्यानंतर हनुमानाचं मंदिर आहे बघा त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नंदी महाराज म्हणाले, स्वामी, मी आता पुढे येऊ शकत नाही गर्दीतून। आणि या हनुमानाच्या
मंदिराजवळ नंदी त्या ठिकाणी थांबला बघा. म्हणून मित्रांनो, आजही तुम्ही पहा, कुठेही गेलं भगवान महादेवांच्या समोर असतो. परंतु पंढरपूरमधलं एकमेव हनुमानाचं मंदिर आहे की त्या ठिकाणी नंदी आहे बघा. आणि नंतर बघा, देवा आम्ही आता पुढे येऊ शकत नाही मी गर्दीतून, आणि कार्तिकी त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर थांबले. आणि याच्यानंतर पुढे गणपती बाप्पा आणि महादेव त्या ठिकाणी बघा मंदिराच्या आतमध्ये गेले. परंतु गाभाऱ्यात जाण्याच्या अगोदर गणपती बाप्पा म्हणले की देवा फार गर्दी, मी आत येऊ शकत नाही. आणि गणपती बाप्पा त्या गाभाऱ्याच्याच बाहेर थांबले बघा. आणि फक्त महादेव मंदिरामध्ये आत गेले. आणि ते महादेवांनी दृश्य पाहिलं की भगवान श्रीकृष्णांचं ते मनोहर रूप पाहिलं. आणि महादेवांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. महादेवांना फार आनंद झाला. कारण मित्रांनो, महादेव आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरी विष्णुदेव एकच आहेत बघा, हरिहराची जोड आहे. आणि महादेवांनी देवादिदेव विष्णुदेवांचं फार सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी केलं, त्या मनोहर रूपाचं. देवादिदेव विष्णुदेव त्या ठिकाणी म्हणाले, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, देवा स्तुती माझी फार मोठी केली, आता मी तुम्हाला ठेवू कुठं. आणि त्या ठिकाणी विचार केला. पांडुरंगानं आपल्या आणि अखंड विश्वाच्या मालकाला म्हणजेच महादेवांना अक्षरशः आपल्या डोक्यावरती ठेवलं बघा. आणि म्हणून आजही तुम्ही गेल्यानंतर पहा, पांडुरंगानं महादेवांना आपल्या डोक्यावरती ठेवले बघा. म्हणजेच ते असणार शिवलिंगाचं रहस्य. मित्रांनो, एवढंच नाही, पंढरीच्या पांडुरंगांना सांगितलेलं आहे की जो भक्त माझी मनापासून भक्ती करेल, हृदयापासून माझ्या पायाशी येऊन नतमस्तक होईल, त्याला मी डोक्यावरती घेईल. मित्रांनो, जो मनापासून भक्ती करतो ना, पांडुरंग त्याची काळजी करतो. भगवंताच्या पायाला जरी स्पर्श केला तरी 84 लाख योनीतून मुक्तता होते बघा. मित्रांनो, या महाराष्ट्रात देशात अनेक मंदिरं असतील, परंतु देवाच्या पायाला हात लावता येत नाही. परंतु आपल्या पंढरपूरमध्ये भगवंताच्या पायाला आपण स्पर्श करतो आणि आपल्याला 84 लाख योनीतून मुक्तता मिळते बघा. म्हणून आजही आपण पाहतो की आषाढी वारीला लाखो माझे वारकरी बांधव साधू संत भगवंताच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात बघा. ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळग. मित्रांनो, युगेन युगे गेली बघा, 28 युगे होऊन गेली, पण तरी सुद्धा भगवंत आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेत बघा. केवळ भक्ताला दिलेलं वचन पाळण्यासाठी. आज सुद्धा तिथे आहेत भगवंत. संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेवांना 27 वेळा पांडुरंगानं दर्शन दिलं. संतांना बघा, अनेक संतांना दर्शन दिलं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये एक संधी, माणसाचा जन्म आपल्याला मिळालाय. एकदा तरी पंढरपूरमध्ये जा आणि आपल्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक. आता येणारी आषाढी वारीमध्ये सहभागी व्हा आणि पंढरपूरला आपण जा. सगळ्या दुःखातून मुक्ती हो, सगळ्या दुःखातून, जन्म मरणाच्या फेऱ्यात. आणि म्हणून मित्रांनो, अवश्य आपण पंढरपूर आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हा, वारीमध्ये सहभागी व्हा आणि वारीला फुल ना फुलाची मदत करा बघा. आपण काहीतरी जे देता येईल ती मदत करा. मित्रांनो, सुंदर ही माहिती की भगवंतानं शिवलिंग का धारण केलं, जर आपल्याला आवडले असेल ना आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पण बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे असे रहस्यमय माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. फक्त विश्वासानं आम्हाला कमेंट करा. रामकृष्ण हरी अशी कमेंट करा, जय हरी विठ्ठल अशी कमेंट अभिमानानं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.